वेलकम टू ऑल. जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू करण्याचं जे विरोधकांनी आहे ते त्याचं सुतोवाच केलं किंवा त्या प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी म्हणजे घोषणा केलेली आहे. बेसिकली आपण याचा कॉन्स्टिट्यूशनल अँगल काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकी प्रक्रिया काय असते की मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्यासंबंधी. जे आयोग तुम्हाला माहित असेल कुठल्याही देशाची लोकशाही ही त्या देशाच्या निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर किंवा कार्यक्षमतेवर अवलंबून असते बरं का. आणि पहिल्यांदा असं होऊन राहिलं की कुण्यातरी निवडणूक आयुक्ताच्या विरोधामध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी विरोधकांनी सुतोवाच केलेला आहे. ऍक्च्युली महाभियोग हा शब्द वापरला जात नाही. महाभियोग हा शब्द फक्त वापरला जातो राष्ट्रपतीसाठी, बाकीच्यांना पदमुक्ती हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, तर आपण बघण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत की नेमकी ही प्रक्रिया काय आहे. हे न्यूज मध्ये तुम्ही व्यवस्थितपणे वाचलं असेल की देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात महाभियोग. ऍक्च्युली महाभियोग हा शब्द फक्त आणि फक्त राष्ट्रपतीसाठीच वापरला जातो, इतरसाठी वापरला जात नाही. त्यामुळे हा शब्द इथं वापरू नका. चला, इथे हा वापरू नका, पण समजावं म्हणून हा शब्द मीडियावाले वापरतात. ठीक आहे, चला आता बघा, याचं आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं याचं कॉन्स्टिट्यूशनल हे अँगल काय आहे किंवा संविधानिक यामध्ये प्रक्रिया ही कुठल्या प्रकारची आहे. ठीक आहे, तर बघा, भारतीय संविधानाच्या कलम 324(5) अंतर्गत यांना पदावरून दूर करण्यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम किती? 324(5) अंतर्गत. आणि यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ही कोणासारखी असेल, तर ही असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखी ही प्रक्रिया असेल. बरोबर, ज्याचा कलम 124(4) आहे. एवढंच वाक्य दिलेलं आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्याची पद्धत ही कोणाप्रमाणे असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. म्हणून तुम्हाला माहिती असेल आपल्या ज्या बेसिक बॅचेस आहे त्यामध्ये जेव्हा आपण ज्युडिशरी शिकतो तेव्हा मी तुम्हाला जाणीवपूर्वक म्हणत असतो की ही व्यवस्थितपणे समजून घ्या बरं का. न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याची प्रक्रिया, याचं कारण या एका प्रक्रियेवर भारतातील जवळपास संविधानिक पदावरून दूर करण्यासंबंधी तरतूद समाविष्ट केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला इथं काय समजावं लागेल, आपल्याला समजावं लागेल की 124(4) काय आहे, म्हणजे ऑटोमॅटिक आपण 324(5) हे समजून घेऊ. ठीक आहे, थोडक्यामध्ये समजू आपण, जास्त काही लांब जाऊ नये. आता बघा प्रक्रिया काय आहे. स्टेप नंबर 1 बघा काय होते, टप्प्याटप्प्याने आपण जाऊ. मुख्य निवडणूक आयुक्त, ज्याला आपण चीफ इलेक्शन कमिशनर या नावानं ओळखू, सीईसी म्हणून आपण त्याला, याच्या पुढे एकतर गैरवर्तणूक केली असेल किंवा ते अकार्यक्षम असेल. एकतर गैरवर्तणूक केली असेल किंवा अकार्यक्षम, या दोनच कारणावरून त्याला पदावरून दूर करता येते. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा, अकार्यक्षमता किंवा पदावरून अकार्यक्षमता किंवा गैरवर्तणूक. आता स्टेप नंबर 1 मध्ये काय होते की तुम्ही संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये ती प्रक्रिया सुरू करू शकता. त्यासाठी पहिली अट आहे, जर तुम्हाला लोकसभेमध्ये करायची असेल तर 100 सदस्यांनी त्या निवेदनावर स्वाक्षरी केलेली असावी. आणि जर राज्यसभेमध्ये करायची असेल, हे ऑर आहे बरं का, ऑर, दोन्ही सोबत नाही, दोघांपैकी कुठेही एकामध्ये प्रक्रिया सुरू करू शकता. तर इथं 50 सदस्यांची तुम्हाला काय पाहिजे, निवेदनावर सही पाहिजे, म्हणजे त्याला मान्यता पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर समजा उदाहरणार्थ आपण लोकसभेचे घेऊन टाकू, चालेल ना. त्यानंतर तो जो प्रस्ताव आहे तो ज्या सभागृहाचे अध्यक्ष असतील, म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेमध्ये जर मांडलं तर राज्यसभेचे पीठासीन अधिकारी, तर ते त्याला एक्सेप्ट करू शकतात किंवा रिजेक्ट पण करू शकतात. तो त्यांचा सोयीकीन अधिकार आहे, समजलं. म्हणजे तो एक्सेप्ट केलाच गेला पाहिजे असं काही नाही आहे तो. चला, कळलं. जर अस्वीकार केला तर मॅटर तिथंच क्लोज झाला. पण समजा जर त्यांनी काय केलं, हा प्रस्ताव जर स्वीकारला, तर स्टेप नंबर 2 काय होते, तर ते सभागृह, म्हणजे जिथं तुम्ही तो प्रस्ताव सादर केला, उदाहरणार्थ आज आपण एक सांकेतिक म्हणून लोकसभेमध्ये सादर केला, तर ते सभागृह पीठासीन अधिकारी 3 सदस्यीय एक चौकशी समिती स्थापन करतो. 3 सदस्य काय स्थापन करतो, चौकशी समिती, ज्यामध्ये नंबर 1 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणजे जजेस, नंबर 2 हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणजे जजेस, आणि नंबर 3 एक इतर, त्याला काय म्हणतात की तज्ञ, या तिघांचा समावेश होतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश 1, हायकोर्टाचा न्यायाधीश 1 हे 2
आणि तज्ज्ञ असे किती सदस्य? 3 सदस्य त्या चौकशी समितीमध्ये असतात. या चौकशी समिती समोर सीईसी म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आपली बाजू मांडू शकतात. जर या चौकशी समितीमध्ये ते दोषी आढळले तर लगेच त्याच सभागृहामध्ये, कोणत्या सभागृहात? या लोकसभेमध्ये, जे आपण सांकेतिक दृष्ट्या घेतलं, तिथं तो प्रस्ताव हा सादर केला जातो आणि विशेष म्हणजे 2/3 बहुमतानं तो पारित झाला की ते मग दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवल्या जाते. दुसऱ्या सभागृहामध्ये या समितीनं जो अहवाल दिला, ओके, तो पुन्हा सादर होतो. त्याही सभागृहानं अगेन 2/3 बहुमतानं तो प्रस्ताव पारित केला की त्यानंतर तो राष्ट्रपतीकडे जातो आणि राष्ट्रपतीच्या सहीनं मग या सीईसीना पदावरून काय केल्या जाते? दूर केल्या जाते. मॉरल ऑफ द स्टोरी, किचकट प्रक्रिया आहे. किचकट शब्द वापरण्यापेक्षा खूप कठीण प्रक्रिया आहे. कारण व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं म्हणजे सांकेतिक दृष्ट्या किंवा चीफ इलेक्शन कमिशनर बरोबर काम करत नाही, पश्चिम बंगालचं ऍक्च्युअली मॅटर झालेला आहे, किंवा विरोधकांना थोडं म्हणजे निग्लेक्ट करतात एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे सांकेतिक दृष्ट्या विरोध म्हणून हा मार्ग चांगला आहे, पण व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर एवढं बहुमत हे विरोधकांकडे नाही आहे. सांकेतिक आपण विरोध मानू शकतो, बरोबर नाही का? ह्या सगळ्या याला म्हणजे सांकेतिक विरोध ही याची पॉझिटिव्ह बाब आहे. रियालिटी जर बघितली तर एवढं बहुमत सत्तारूढ पक्ष विरोधकाकडे नाही आहे. आणि जर याचा थोडा कॉन्स्टिट्यूशनल लेन्स बघितला तर मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्यासंबंधी मुळातच प्रक्रिया ही किचकट करण्यात आलेली आहे. आपलं संविधान खूप एकदम पॉवरफुल बनवलं आहे बरं का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणजे जे पद अतिशय महत्वपूर्ण आहे त्यातलं एक पद म्हणजे सीईसीचं, दुसरं पद म्हणजे कॅगचं, तिसरं म्हणजे न्यायाधीशांची त्याला काय म्हणतात की नियुक्ती आणि त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधी. यामध्ये एवढं त्याला काय म्हणतात की प्रक्रिया ही कठीण आहे आणि ती कठीण आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात की डेमोक्रेसी टिकून आहे ना. नाही तर उद्या कोणताही सत्तारूढ पक्ष आला असता सीईसीला उचलून फेकून दिलं असतं. तर या दृष्टीनं म्हणजे सांकेतिक दृष्ट्या हा एकदम आपण याला अप्रिशिएट करू शकतो. पण सर्वात महत्वाचं काय की या प्रकारे सीईसीच्या विरोधामध्ये प्रस्ताव येणं, सीईसीच्या विरोधामध्ये त्याला काय म्हणतात की म्हणजे एक असे महाभियोग येणं, हे कुठेतरी भारताच्या लोकशाहीवर पहिल्यांदा एक क्वेश्चन मार्क लावल्यासारखं होईल, यात कुठेही दुमत नाहीये. समजलीत पर्यंत? तर व्यवस्थितपणे त्याला काय म्हणतात ही प्रक्रिया समजण्याचा प्रयत्न केला. जे आपलं पॉलिटीचं बुक आहे त्या पॉलिटीच्या बुकमध्ये बघा एकदम व्यवस्थितपणे आपण निवडणूक आयुक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यामध्ये ह्या आपलं बॉक्सचं वैशिष्ट्य म्हणजे काय? यामध्ये कॉन्स्टिट्यूशन पण आहे, यामध्ये पंचायत राज पण आहे आणि यामध्ये आयोग पण आहे. असं हे एकमेव पुस्तक आहे बरं का. काही पुस्तकामध्ये आयोग नाही आहे, कळलं का? आता पंचायत राज आहे, काही मध्ये पंचायत राज आहे तर आयोग नाही आहे. एकदम समग्र पुस्तक आहे. 3री आवृत्ती म्हणजे जे धडाकेबाज तुम्ही प्रतिसाद देऊन राहिले, कळलं का इथपर्यंत? या प्रकारे मांडणी केलेली आहे पुस्तकाची. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता ते बघू शकता. ओके, बाकी ऑफर माहिती जर तुम्हाला चालू आहे, ओके, राज्यसेवा आणि या सगळ्या बाबींवर, आणि ज्यांचं बेसिक वगैरे पूर्व परीक्षेचं असेल तर या सगळ्या बॅचेस इकडे बघून घ्या. आणि ज्यांचं बेसिक खूप वीक आहे इको पॉलिटीचं वगैरे, त्यांनी ही कंबो बॅच घेऊ शकता. ABHI ओके 50 हा कोड वापरा, तुम्हाला 50% डिस्काउंट पण यामध्ये प्राप्त होऊन जाईल. चला, कळलं इथपर्यंत? मुख्य उद्देश हाच होता की बाबा ही प्रक्रिया काय करणे व्यवस्थितपणे समजून घेणे. ठीक आहे, इथं एक लक्षात ठेवायचं, दोन्ही सभागृहात ॲट अ टाइम सुरू होत नाही बरं का प्रक्रिया. एका सभागृहात तिथं और शब्द आहे आणि आयोग बरोबर इथं म्हणजे चुकवतो किंवा समांतर प्रक्रिया सुरू होते. समांतर नाही, पहिले सभागृह नंतर दुसरं सभागृह. ठीक आहे, चला थांबायची इथं. ओके.